नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। तिवरे गावावर दर्डीचं संकट, 150 घरांवरील धोक्याने ग्रामस्थ भयभीत, स्थलांतरासाठी प्रशासनासमोर मोठं आव्हान। रक्तदान शिबिराच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। खेडमधील कोका कोला कंपनी विरोधात भाजप आक्रमक, स्थानिक भूमिपुत्रांना पुन्हा कामावर घ्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा, ऍडव्होकेट वैभव खेडेकर। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकारणाची घुसखोरी झाली, उद्योगमंत्री उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या चेअरमनपदी डॉक्टर उपेंद्र तलाठी तर अध्यक्षपदी डॉक्टर अनिल जोशी यांची निवड। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावावर पुन्हा एकदा दर्डीचं संकट ओढावलंय। गावठण परिसरातील वस्तीच्या वरचा डोंगर खचल्याने सुमारे 150 घरांना दर्डीचा गंभीर धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत जीवन जगतायत। प्रशासनानं धोकादायक परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र स्थलांतरासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक कुटुंब अद्यापही धोक्याच्या छायेतच राहण्यास मजबूर आहेत। दरम्यान परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगर आणखी खचण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे तातडीने सुरक्षित निवारा, स्थलांतराची व्यवस्था आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात येते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका युवा सेना शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मधुकर शिरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटक सौ अरुणाताई आमरे, उपजिल्हा प्रमुख पप्पू शेठ आमरे, विजय जाधव, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, तालुका प्रमुख सचिन निकम, तालुका प्रमुख अंकुश काते या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या रक्तदान शिबिरास पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी मान्यवरांसह पंचायत समिती गटनेते अजय चाळके, बशीरभाई हंबुले, तालुका संघटक वहाब सेन, युवा सेना तालुका सचिव चेतन वारणकर, उपशहर प्रमुख राजन निर्मळ, आयटी सेल प्रमुख सुमित चव्हाण, युवा सेना लोटे विभाग अधिकारी तुषार खताते, अंकुश कदम, नारायण खेडेकर, विष्णू कदम, मनसूर जोगळेकर, लक्ष्मण भुवड, संजय कदम, संजय डोंगले, मयुरेश आंबरे, सचिन भोसले, अरुण जांभूळकर, संदेश दुर्लभ, अजित जाधव, शफी चिपळूणकर, बाबाराम विठमल, जनार्दन मोरे, संस्कृती सदरे, श्रुती निकम, सिद्धार्थ निकम, आराध्य निकम, तनिष कदम आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। स्नेहभोजनानं या शिबिराची सांगता झाली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश मोरे यांनी केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC मधील कोका कोला कंपनी विरोधात स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून कमी केल्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय। कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या 1.5 महिन्यापासून 8 ते 10 स्थानिक कामगारांना कंपनीनं कामावरून कमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव खेडेकर यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाची भेट घेत HR मॅनेजर आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। स्थानिक युवकांवर अन्याय सहन केला जाणार नसल्याचं ठामपणे सांगत 8 दिवसांच्या आत सर्व संबंधित भूमिपुत्रांना पुन्हा कामावर घ्यावं अन्यथा कंपनी विरोधात तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। त्यामुळे लोटे MIDCतील या प्रकरणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून कंपनी व्यवस्थापन यावर काय भूमिका देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या कंपनीमध्ये बाकीच्या गाड्या आतमध्ये येतात लागतात आणि हे सांगतात आम्हाला सांगितलं की आम्हाला आतमध्ये गाड्या घ्यायच्या नाही। कोण आहे ते? थांबवतो आम्ही। अरे हे हाय कोण आहे? अरे मग त्याला काय हे बाकी काय सांगितलं नाही का तुम्ही? पार्किंग लावून आपल्याला प्रोसेस आपली पार्किंग गाड्या लावतात। तुमच्या इथं काही राहायला येत नाही। बरोबर आहे तुमचं। आमच्या भागात तुम्ही कंपनी टाकली, आलं का लक्षात? अरे आम्ही आलोय आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तुमच्याकडे 2 रुपये आम्हाला नको आहेत, आलं का लक्षात? तुमच्याकडे 2 रुपये कोणी मागितले का? तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट कोणी मागितलं का? आम्ही मागितलं का? एवढे लाचार नाही आम्ही तुमच्यासारखी तुमच्या ह्या ठिकाणी, समजलं का? आम्ही आलो लोकांची कामं घेऊन आणि आमच्या स्थानिकांना तुम्ही कामावर काढा, तुम्हाला बसू देणार नाही, पण सांगतो तुम्हाला आम्ही हे असले लोक आमच्या समोर आणू नका, समजलं का?
ठीक आहे हा आम्ही ते येणे म्हणून येत नाही. ऍक्च्युअली कसं अलाउड नाही आपली अरे कोण आलो म्हणजे काय 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 संसद आहे काय हाय काय कंपनी प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे? मग बाकी हे भाऊजी तुमची गाडी बेडी गेली तेल लावत बरं. तुम्ही कधीतरी भेटाल, नाही, आपण तुमची कंपनी कधीतरी फॉल्ट मध्ये भेटल, अशी भेटत नाही असं होत नाही. बरोबर. त्या दिवशी आम्हाला थांबायला सांगू नका एवढं झालं लक्षात घ्या. हे असेच माझ्याकडे काय काय होते इथं MIDC मध्ये, आलं का लक्षात? तुमचं काय करायचं आम्ही करू बरोबर. आम्ही आलो ह्या तुम्ही कामावरनं काय काढलं याला इकडे काय काढलं कामावरनं मराठी लोकांना आमच्या त्याचं कंपनी ऍक्च्युअली प्रोसेस बेंगलोर पेंडिंग आहे. कोणली बेंगलोर काय इश्यू त्यांचा कसला इश्यू आहे? लोकल लोक आहेत कसली बेंगलोर तुमची ती तुमचं सिस्टम असेल हो. यांना काय काढलं सांगा ना. कंपनीची प्रोसेस आहे ती प्रोसेस मी डिसाईड करतो. कामावरती असताना त्यांना काढला का? मला जे ऑर्डर भेटतात बेंगलोरला भेटतात, ठीक आहे. मी काय फायनली आज नाही कारण माहिती आहे इथे मेन अधिकारी माझ्यावर 3-4 अधिकारी वरती यावर वर्किंग मधनं त्यांना का काढलं मला सांगा. वर्किंग नाही मध्ये का नंतर काय झालं, नंतर आपली कंपनी बंद झाली, 20-25 दिवस बंद होती कंपनी. नंतर त्याचे पिरियड संपले, नंतर त्यांना मग आपण आता हे झालं त्यांचं आता माहिती आहे त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही सिस्टममध्ये. म्हणजे होत नाही म्हणजे बाकीच्यांचं झालं त्यांचंच होत नाही. ते लोक आम्हाला 1-2 दिवस यायचे ना ते लोक, कोण बाकी लोक यायचे कामाला 1-2 दिवस. काय काय प्रॉब्लेम तुमचं अरे सांगा. आम्ही येत नव्हतो कामाला. मध्ये पाटील साहेब तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यापासून हा. घरात जे लोकांना बसवलात हा. 1-2 तारखेला बिल तर- बसवलं. ऐका ऐका बिल बसवलं. तुम्ही खरं किती बोलता आणि खोटं किती बोलता. ऐकून तू नुकसान हा मी तुझी हे- बोलतो नाही नाही मी सांगतो तुम्हाला तुम्ही खरं किती बोलतो सांगतो ना. नाही. हे सगळ्या सूत्रधार तुम्ही आहात. तुम्ही जास्त मी बोलतो सांगतो म्हणजे- तुम्हाला तुम्ही बीयूसी बोला. BVG नाही कंपनीने अडवलंय. BVG चं काय मला बोलवा बाहेर बोलवा, BVG ला BVG वाल्याला. त्या मॅनेजरला बोलवा बाहेर. तो तुम्ही तुम्ही- बीयूजी तुम्ही बाहेर बघा साहेब. दोन- BVG याच्यामध्ये मी पडतो. साहेब. बीव्हीजीचा नाही बीव्हीजीचा विषय हा तुमचा हा विषय यांनी कंपनीने अडवलंय कंपनीने वरून आणि कोणतेही कारण न दाखवता अडवलंय आम्हाला. का का त्याला काढलं या चौघांनाच का काढली चौघा पात्रांच का काढली मला काही त्याच्या पूर्ण आयडिया नाही. बोलवा ना बीव्हीजी वाल्याला. बीयूजी वाला नाही आजा त्याला महेश तुझा जो कॉन्ट्रॅक्टर तो आला तो कधी येणार त्याला बोलवा. मी त्या दिवशी येतो बोलवा त्याला की मी तुम्हाला सांगतो पाठवायला भेटायला आपण. त्याला आता फोन लावा की आमच्या समोर. पाठवतो भेटायला त्याला उद्या पाठवतो. मला भेटायला पाठवू नका. तुमच्या कंपनीत होतो आम्ही आम्हाला भेटायला नको पाठवू त्याला. बीव्हीजी वाल्याने काय कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला आम्हाला माहिती आहे. एक ढकलाढकल करतात. त्यांनी. जोसेफ म्हणून आमचं आम्हाला त्याची काय देणे घेणं नाही. आम्ही तुम्हाला सांगायला आलो की ह्यांची कामं होणार आहेत की नाही सांगा. नाही सर ते माझ्या हातात नाही ते. नाही नसेल तर आम्ही त्या पद्धतीने तुमच्याकडे येतो. नाही ती गोष्ट मी आज तुमच्याकडे सौजन्याने आलोय. बरोबर. आलं का लक्षात? नाही आपण बरंच आपली भेट झाली हा दोघांची. ते तुमच्या कंपनीने असे लोक बसवले ते समजलं काय? त्याला एवढा एगो दुखवायचा काय प्रश्न आला? सीजेपी आणि नीट परीक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकारणाची घुसखोरी झाल्याने मूळ उद्देश भरकटल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनाचा विजय कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा नसून तो विद्यार्थ्यांचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र काही नेत्यांनी हा विजय स्वतःचा असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत त्यावर त्यांनी आक्षेप ठेवला. विद्यार्थ्यांच्या मनातील भावना सरकारने समजून घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत असं सामंत म्हणाले. अशा संवेदनशील विषयावरील चर्चा 1-2 दिवसात संपत नाही. केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात सर्वतोपरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी नमूद केलंय. तसेच नीट सारख्या परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचं पेपर फुटीचे प्रकार घडू नयेत अशीही भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. गेली 4.5 वर्षे महाराष्ट्रात सत्ता बदल होणार असल्याचं राऊत सांगतायत. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच झालं नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही सामंत यांनी निशाणा साधला. पंतप्रधानांच्या निवासस्थान परिसरात जाण्याचे ठराविक नियम असताना ते न पाहता विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळ जावं असं आवाहन राहुल गांधी करत होते. हे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधकांना स्वतःच्या पराभवाचं खापर दुसऱ्यांवर फोडण्याची सवय अजूनही गेलेली नसल्याची टीकाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. काँग्रेस जनता पार्टी नाही हंगामा नाही ते उत्सव साजरा हंगाम उत्सव म्हणूया आपण. सांगा. आपली भावना काय याबाबत? नाही भावना चांगलीच आहे ना की नीटमध्ये पेपर फुटी होऊ नये ही आमची पण भूमिका होती. नीटमध्ये ज्या पद्धतीनं पेपर फुटी झाली, ज्या पद्धतीनं एक विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेलं ते आंदोलन होतं आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांना कोणी त्याच्यामध्ये दोषी ठरवलेलं नाही. मुद्दा असा राहतो की त्या आंदोलनामध्ये जी काही घुसखोरी झाली ती घुसखोरी योग्य नव्हती. आता कालचा मोर्चा मुंबईमध्ये झाला. मी पहिल्या दिवसापासून सांगतो की विद्यार्थ्यांचं समर्थन 100% आम्ही करतो. नीटची पेपरफुटी व्हायलाच नाही पाहिजे होती. ते जेलमध्ये आहेत,
आता फास्ट ट्रॅकवर ते गुन्हे सगळे चालणार आहेत. 10 कोटी रुपये दंड, 10 वर्षाची शिक्षा हे देखील फायनल केलेलं आहे. ते जे कोण मुलं त्याच्यामध्ये दुर्दैवानं गेली त्यांना देखील पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतला किंवा काय त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक यादी जर आपण बघितली, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, त्याच्यानंतर अखिलेश यादव, ते नवीन कोणते ॲक्टर झालेले मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर शबाना आझमी, त्याच्यानंतर ही सगळी जी मंडळी आहे त्यांनी कधीच नरेंद्र मोदी साहेबांचा प्रचार केलेला नव्हता. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी केलेलं जे आंदोलन होतं ते खरोखरच योग्य दिशेनं चाललेलं असताना त्यांना भरकटण्याचं कारण जर कोण असतील तर ही सगळी मंडळी आहे. आणि विजय हा विद्यार्थ्यांचा आहे, विजय नेते मंडळींचा नाही. काल आता मी एवढी भाषणं ऐकली जसं काही ह्यांनीच विजय मिळवून दिला, पण त्याच्यामागे धर्मेंद्र प्रधान साहेबांचं पत्र पण वाचा की धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा का दिला याचं विश्लेषण पण त्यांनी केलं आहे. परंतु नीटमध्ये जे प्रकार झाले किंवा नीटमध्ये जी घुसखोरी झाली त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे. म्हणजे काल शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं की इकडे पराभव झालेला असताना दिल्लीमध्ये जायचं आणि दिल्लीमध्ये आग पेटवा, हे पेटत राहू दे, हे धगधगतं राहू दे म्हणून सांगायचं. आता काही अर्थ नाही, हे राजकीय गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकारण जे आलं त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आम्ही विद्यार्थ्यांना कधीच दोष दिलेला नाही, विद्यार्थ्यांना कधीच दोष देणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत हीच भूमिका असली पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण सर, विद्यार्थ्यांची भावना समजून घेण्यास केंद्र सरकार कमी पडलं किंवा उशीर केलं मला वाटत नाही. मला असं वाटतं की चर्चा ही एका दिवसात आणि 2 दिवसात संपत नाही. एखादं छोटं आंदोलन जरी असतं तर ते एक फोन केल्यानंतर ते सुटत नाही, त्याच्या मागे काहीतरी प्रोसिजर असते. ती प्रोसिजर केंद्र सरकारनं केली असेल. त्याच्यामुळं आज विद्यार्थ्यांच्या मनातले निर्णय केंद्र सरकारनं घेतले हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही. केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका ही विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका आहे आणि भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाही त्याची दक्षता राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं घेतली पाहिजे. याचा काय परिणाम भविष्यात होऊ शकतो का राजकारणावर की अन्य काय, म्हणजे देशामध्ये याचा काय मेसेज जाऊ शकतो की हा विजय झाला, विद्यार्थी आता आक्रमक होणार, काँग्रेस जनता पार्टी पुढे येऊन काय घडामोडी होऊ शकतात त्या देशात? बघू ना आपण. राजनाथ सिंग एक स्टेटमेंट अजून 3 वर्ष 3.25 वर्ष निवडणुकीला आहेत. मुंबईच्या मोर्चाला राजनाथ सिंगने एक स्टेटमेंट केलं होतं की आमचं काय UPA सरकार नाही आहे, आमचं NDA आहे, आम्ही राजीनामे वगैरे देत नसतो असं. आणि नंतर ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला. राजनाथ सिंह हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांनी ते स्टेटमेंट का केलं, त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा का दिला, हे मी माझ्या कृतीच्या माणसांना बोलण्याच्या पलीकडचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं राजेंद्र सिंह साहेब काय बोलले हे देखील मला माहीत नाहीत. परंतु धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मुलांच्या भावनांचा विचार करून राजीनामा दिला हे कोणी नाकारत नाही. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ॲज अ पंतप्रधान म्हणून जे मार्ग काढायचे आहेत, जे तोडगे काढायचे आहेत, जी कारवाई करायची आहे ती 100% या संपूर्ण त्यांच्या प्रक्रियेतनं केलेली आहे. रत्नागिरीच्या मोर्चाबद्दल आपलं काय? नाही, माझं काहीच म्हणणं नाही रत्नागिरीच्या मोर्चाबद्दल. आपल्या जिल्हा प्रमुखाने आक्षेप घेतला खास पत्रकार परिषद घेऊन, तो जिल्हा प्रमुखांनी घेतला. आणि आपल्या आदेशावरून की त्यांची वैयक्तिक त्यांचं नाही वैयक्तिक काजी साहेब, जिल्हा प्रमुखांना स्वतंत्र आमचे अस्तित्व आहे, बरोबर आहे. ते कोणाच्या उजळीनं पाणी पित नाहीत. त्यांनी त्यांची पत्रकार परिषद घेऊन भावना व्यक्त केली. आता जी भावना त्यांनी व्यक्त केली पत्रकार परिषदेतनं, मला देखील कुठेतरी असं वाटलं की त्यांनी केलेली जी भावना व्यक्त केलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे त्याची मी खात्री करून माझ्या मनात ठेवलेलं आहे. मी मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणं कितपत योग्य? तर विद्यार्थ्यांनी काय करावं आणि विद्यार्थ्यांनी काय करू नये हे सांगणारा मी नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्या मोर्चामध्ये ते सामील झाले असतील, त्याच्याबद्दल त्यांना कशाला दोष द्यायचं? विद्यार्थ्यांचा काय दोष आहे याच्यात? मी पहिल्यांदाच सांगितलं की विद्यार्थी ज्या पद्धतीनं त्या आंदोलनामध्ये उतरलेले होते ही त्यांची वैयक्तिक भावना होती. पण त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांवर बोललं गेलं, हे बघा, कोण पंतप्रधान आहेत कोण पंतप्रधान नाही आहेत हा विषय नंतरचा आहे, पण ते देशाचं घटनात्मक मोठं पद आहे. आज मी मोर्चाचे काही व्हिडिओ बघितले रत्नागिरीचे, हे योग्य आहे का? याचं समर्थन कोण करतं आहे का? विद्यार्थ्यांचं समर्थन 100% मी करतो आहे. कुठच्याही विद्यार्थ्यांना तसा प्रकार घडवला नव्हता, पण काही पॉलिटिकल लोक होते त्यांनी रत्नागिरीच्या काही व्हिडिओंमधनं जे काही पास ऑन केलं हे चांगलं नाही, ही रत्नागिरीची संस्कृती नाही. त्याच्यामुळे रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना जे अपेक्षित आहे ते 100% आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना दोष कशाला द्यायचा? मोर्चा जाताना जे भाषा वापरली गेली अश्लील किंवा अत्यंत गैर होती, कोणीही पदावर असं हे 100% ना, मी तेच सांगितलं. बऱ्याच ठिकाणी व्हायरल पडणार.
आणि ते व्हायरल करण्यामध्ये कोण आहेत, आता मी त्याच्यामध्ये पडत का नाही, जाऊ दे, आता जे काय असेल ते संपलेलं आहे. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. परत आज माझ्या मराठी भाषेच्या सगळ्यांनी माझ्यावर फोटो काढलेले आहेत. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काय आता बोलत नाही. पण हे चांगलं नाही. कोण पंतप्रधान आहेत, कोण मुख्यमंत्री आहे, त्याच्यापेक्षा ते संविधानिक पद आहे आणि त्यांच्याबद्दल रिस्पेक्टफुलीच बोललं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला अजून आपण किती खतपाणी घालतोय आणि त्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते आणि त्याचे परिणाम त्यांना नाही भोगायला लागणार आहेत, विद्यार्थ्यांना भोगायला लागतील. विद्यार्थ्यांच्या कुठच्याही भूमिकेवर आमचा संशय नाही, विद्यार्थ्यांवर आमचा राग पण नाही. विद्यार्थ्यांची मनातली भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखली आणि म्हणून पुढचे निर्णय झाले. सकाळचे 9:30 वाजणारे म्हणतात की आता महाराष्ट्रात बदल होणार आणि देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रात जाऊन शिक्षण मंत्री होणार. ते असं 4.5 वर्ष म्हणतात. कशात काय बदल झाला काय? होईल महाराष्ट्रात बदल काय? हो, 4.5 वर्षात जो बदल झाला नाही तो कसा होईल? सर, उत्तर पश्चिम मतदारसंघ आहे मुंबईतला, तिथे सिद्धेश कदम यांनी सांगितलं की मी तिथे इच्छुक आहे लढायला निवडणूक लोकसभेची, मला दिल्लीमध्ये जायला आवडेल. तर या संदर्भात हे बघा, मला पण तिकीट द्यायचं ठरवतात एकनाथ शिंदेसाहेब. त्याच्यामुळे त्यांनी भावना शिंदेसाहेबांच्या समोर जर व्यक्त केली असेल तर शिंदेसाहेब त्याचा निर्णय घेतील. कोकणातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या चेअरमनपदी खेड शहरातील नामवंत डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची तर अध्यक्षपदी डॉक्टर अनिल जोशी यांची संस्थेच्या सर्वसाधारण सभेत निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर बोलताना डॉक्टर उपेंद्र तलाठी यांनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची गुणवत्ता, शिस्त आणि यशाची परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमधील उत्कृष्ट यश यावर विशेष भर देत पालकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू असं सांगितलं. शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना खेड तालुका अल्पसंख्याक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं रक्तदान शिबिर हे केवळ एक आयोजन नव्हतं, तर मानवतेचा आणि समाजसेवेचा एक पवित्र उत्सव होता. एखाद्याच्या वाढदिवसानिमित्त गरजवंतांना जीवदान देण्याचा संकल्प हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 98 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून अनोखी समाजसेवा केली. आपल्या रक्ताचा एक थेंब कोणासाठी तरी जगण्याची नवी उमेद ठरू शकतो, ही भावना मनामध्ये ठेवून रक्तदान करणारा प्रत्येक रक्तदाता हा माझ्यासाठी खऱ्या अर्थाने जीवनदाता आहे. या रक्तदान शिबिराचं उत्कृष्ट आयोजन उद्योजक सिकंदर मुसा, युवासेना अल्पसंख्याक खेड तालुका संपर्क प्रमुख अरफात सुर्वे तसेच युवासेना अल्पसंख्याक खाडीपट्टा विभाग प्रमुख मुआज हमदुले यांनी केलं. समाजाप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे. श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानी नगर, खेड येथे सालाबाद प्रमाणे बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने प्रति अक्कलकोट दर्शन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. यामध्ये सकाळी 6 वाजता श्रींचं पूजन, 8 वाजता अभिषेक, 9 वाजता व्यासपूजन, दुपारी 12:30 वाजता श्रींचा मुखवास, दुपारी 1 वाजता, दुपारी 1 ते 2 महाप्रसाद, सायंकाळी 5:30 ते 7 उपासना, 7 वाजता महाआरती, रात्री 8 वाजता भजन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. तरी सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींचं दर्शन, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आणि स्वामी सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघाने भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR अभियानात राज्यात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघाने मतदार यादी पुनरीक्षणाचे 100% काम पूर्ण करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी आकाश लिंगारे यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील 336 मतदान केंद्रांवरील सुमारे 2,71,000 मतदारांच्या नोंदींचं पुनरीक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने आता 8 ऑगस्ट पर्यंत फेर पडताळणी, अनमॅप मतदारांचे मॅपिंग तसेच उर्वरित त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या उल्लेखनीय यशामुळे चिपळूण विधानसभा मतदारसंघाने राज्यभरात आदर्श निर्माण केला असून
निवडणूक आयोगाच्या या महत्वपूर्ण अभियानात रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यक्षमतेचीही दखल घेतली जाते. कुठलं कुठलं गाव आपलं झालं? चिपळूण विधानसभा मतदारसंघातील टेरव बुद्रुक हे गाव आपण 7 जुलैलाच पूर्ण केलं. जे गाव महाराष्ट्रामध्ये पहिलं SIRची प्रक्रिया करणारं पहिलं गाव ठरलेलं आहे. सर, रत्नागिरी जिल्हा SIR मध्ये राज्यात पहिला आलेला आहे. 100% काम पूर्ण झालेलं आहे. काय सांगाल? SIR प्रक्रिया जी 30 जून यावेळी सुरू झाली, त्या प्रक्रियेमध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघ यांनी SIRची प्रक्रिया पूर्ण करून हा मतदारसंघ महाराष्ट्रात SIR प्रक्रिया पूर्ण करणारा पहिला मतदारसंघ ठरलेला आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण जे मतदार होते ते 2,71,433 इतके मतदार होते. त्यामध्ये 336 मतदान केंद्र आहेत, म्हणजेच 336 BLOनी या प्रक्रियेमध्ये काम केलेलं आहे. या BLOमध्ये शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक अधिकारी, त्याचबरोबर त्यांना मदत करणारे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, महसूल सेवक या सर्वांनी या प्रक्रियेमध्ये मोलाचं योगदान दिलं. त्याचबरोबर जे 2 तहसीलदार सहाय्यक नोंदणी अधिकारी आहेत, 2 गटविकास अधिकारी, 2 मुख्य अधिकारी, त्याचबरोबर कृषी अधिकारी या सर्वांनी या कामगिरीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. आणि अशा पद्धतीने चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा 27 दिवसामध्ये SIRचं काम करणारा एक राष्ट्रीय स्तरावरचं विक्रम या मतदारसंघाने केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली मार्गावर आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. वाकवली शिरशिंगे फाट्याजवळ दुचाकी घसरून रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्याने 22 वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेली दुसरी युवती किरकोळ जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल करून तत्परता दाखवली. आज सकाळी 8:30च्या सुमारास सेजल पांडुरंग भागवत आणि वैष्णवी चंद्रकांत आयरे या दोघी दुचाकीवरून दापोलीहून खेडच्या दिशेने येत होत्या. वाकवली शिरशिंगे फाट्याजवळ आल्यानंतर दुचाकी अचानक घसरल्याने दोघीही दुचाकीसह रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्या. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत दापोली पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेची वाट न पाहता दोन्ही जखमी युवतींना स्वतःच्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र टेटवली खुटाचा तोंड येथील मूळ रहिवासी आणि सध्या दापोलीतील विद्यापीठ चाळ येथे वास्तव्यास असलेली 22 वर्षीय सेजल पांडुरंग भागवत हिला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर नाल्यात पडल्यामुळे तिच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अपघातात वैष्णवी चंद्रकांत आयरे हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भागवत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दापोली शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत. आदरणीय शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ कृपा शशांक यांच्या सहकार्यानं दापोली नगरपंचायत कर्मचारी यांना छत्री वाटप, दापोली शहरातील व्यापारी, छोटे व्यापारी संघ, नागरिक यांना प्रातिनिधिक स्वरूपात कापडी पिशवी वाटप, उपजिल्हा रुग्णालय येथे कर्मचारी आणि नर्स यांना कापडी पिशवी आणि मेटल पाणी बॉटल वाटप, तसेच दापोली कन्या शाळेतील मुलांना मेटल पाणी बॉटल वाटप आणि जाळगाव येथील मतिमंड पुनर्वसन शाळेत वस्तुरूपी साहित्य मुलांना अल्पोपहार वाटप आदी कार्यक्रम शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या प्रसंगी सभापती उमेश राजे, नगराध्यक्षा सौ कृपा घास, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनील दळवी, विलास जाधव, दापोली महिला तालुका संघटिका सौ दीप्ती निखारगे, महिला शहर संघटिका सौ रसिका पेटकर, सौ कीर्ती परांजपे, शहराध्यक्ष पप्पू रेळेकर, नगरसेविका प्रीती शिर्के, शिवानी खानविलकर यांच्यासह सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, आजी पदाधिकारी आणि शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.